हॅलो फ्रेंड, तर कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही मस्त असाल. तर मी शारदा गजानन राठोड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी पहिल्यांदा स्वराजला पिण्यासाठी पाणी गरम करून घेते, कारण तो स्कूलमध्ये जाते तोपर्यंत पाणी थंड होऊन जाते. आणि इकडे थोडंसं मी गोबी कट करून घेतलेली आहे आणि गोबीला धुण्यासाठी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे, कारण मी गोबी हे गरम पाण्यातच धुत असते. तर इथे मी पाण्यामध्ये 2-3 तुळशीचे पानं टाकून घेतलेले आहे, कारण हिवाळा चालू आहे आणि मुलांना लवकर सर्दी खोकला होतो. तर तुळशीचे पानं त्यासाठी फायदेशीर ठरते. तर इकडे मी आता गोबी बनवून घेते. तर तिच्यासाठी थोडंसं मी फल्ली तेल घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं फल्ली तेल आहे, कारण मी स्वरासाठी शेंगदाण्याचंच फल्ली तेल वापरत असते. तर इथे मी 1 चम्मच असं लसूणचं पेस्ट घेऊन घेते आणि त्याला चांगलं असं परतून घेते. आणि गोबी हे स्वराजला फार आवडते, म्हणून मी हप्त्यातून 2-3 वेळा गोबी बनवत असते. आणि मी तिच्यात थोडीशी हळद, थोडंसं जिरा, थोडंसं मीठ आणि किंचित असं लाल मिर्च टाकत असते, कारण स्वराज काही तिखट खात नाही, म्हणून मी काही त्याच्यातनी लाल मिर्च टाकत नाही, कारण तो खाणार नाही आणि उपाशीच घरी येईन, म्हणून मी काही त्यात तिखट टाकत नसते. तर मी भाजीला इथे तेलमध्ये चांगलं असं मिक्स करून घेते, कारण त्याला शिजायला पाणी जास्त काही लागणार नाही. थोडंसं पाणी टाकलं की ते लवकर शिजून जाईल. तर इथे पाणी पण गरम झालेलं आहे आणि ते पाणी पण मी थंड होण्यासाठी इकडे ठेवून देते. आणि गोबीत मी थोडंसं असं खोबऱ्याचं वाटण टाकून घेते आणि थोडंसं असं शिजण्यासाठी पाणी टाकते आणि झाकून त्याला वाफेत शिजण्यासाठी ठेवून देते. आणि स्वराज पण आता उठला असेल, तर मी बघते आणि स्वराजला ब्रश पण करून देते. तर इथे मी आता चपातीसाठी पीठ भिजवून घेते. तर तिच्यासाठी पिठामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद आणि थोडीशी अशी अजवाईन टाकून घेते, कारण मी आज स्वराजसाठी मेथीचा पराठा बनवत आहे. इथे मी 2 चम्मच असं बेसन घेतलेलं आहे आणि मेथीला मी स्वच्छ धुवून असं बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे मी पीठ मळून असं त्याला 20 मिनिटासाठी झाकून ठेवून देते आणि तोपर्यंत मी स्वराजला अंघोळ घालून देते. तर बघा, आता पीठ असं मुरलेलं आहे आणि भाजी पण शिजून तयार झालेली आहे. तर आता बनवते मी चपाती. तर पहिल्यांदा मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि स्वराजसाठी आता मी पराठा बनवून घेते. आणि स्वराजला नाश्त्याला पण द्यावं लागतो, कारण मी स्वराजला ब्रेड वगैरे काही देत नाही. तो नाश्त्यामध्ये पण चपातीच खाऊन जातो आणि कधी कधी तो फ्रूट खात असतो. तर मी फटाफट इथे चपाती बनवून घेते आणि स्वराजला देऊन देते. तर इथे बघा, पराठा बनून आता तयार झालेला आहे आणि मी त्याला वरून असं 1 चम्मच साजूक तूप लावून देते. तर इथे मी स्वराजला नाश्ता पण दिलेला आहे आणि स्वराज मस्त चवीने खात आहे. आणि स्वराजचा टिफिन पण मीनं पॅक केलेला आहे.